नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या शेतकरी मित्रांचं आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 17 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव सध्या कांदा मार्केटला। ट्रॅक्टरचा शेड फुल आहे आणि पिकअपचा शेड एक लाईन होती पिकअपची आणि अर्धा हा खाली होता। ग्राउंड वरती दोन लाईनी ट्रॅक्टरच्या। टोटल आवक 400 ते 450 मध्ये। आज बघू काय बाजार भाव निघतो। फिक्स तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल असतो आणि सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टरचं पण आणि पिकअपचं पण बाजार भाव टाकेले, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण लिलाव बघायला मिळतील। पिकअप मध्ये काय बाजार भाव निघतो, ट्रॅक्टर मध्ये काय बाजार भाव निघतो, सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। बोला याला बना 251 251 रुपये 52 रुपये 55 60 रुपये 260 100 रुपये 62 70 एक बाजू 280 रुपये एक बाजू 90 290 रुपये तीन काय करायचं अनुप करा। बोला याला 290 रुपये जाईल। 290 रुपीज पिंपळगावचेच कांदे। पुढे बघू। हा काय भाव गेलं, काय गेलं? 1170 जायले। बघू शकतो तुम्ही 1170 रुपये 1170 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? बरं, पिंपळगाव बसवंत। बघू शकतो 1170 जायले। 1170 बरं। बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं? 1070 रुपये जायले। 1070 1070 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड बर। हा बघू शकतो तुम्ही काय भाव गेलं? 901 रुपये 71 971 जायले। 971 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। ठीक आहे। बघू शकतो तुम्ही उंबरखेडचा कांदा आहे। काय भाव गेला दादा? 1090 1090 रुपीज। काल किती गेला होता? काल 1280 गेला। 1280 गेला होता। बरं, आज 1090 गेलाय। पुढे बघू काय भाव गेला साहेब? 890 गोल्टी आहे का? गोल्ट आहे। 890 जायले 890 रुपीज। बघू शकतो पिंपळगाव बसवंत ना? ठीक। बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला साहेब? 990 990 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं, बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं? 1000 रुपये बरं 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? चौसाळे। नाही परवडलं? काय परवडतं, शेतकरी मरायला लागले आता काय। बरोबर ठीक आहे चालेल। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1062 1062 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव बरं। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1013 1013 जायले 1013 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड 1013 बर। काय भाव गेला साहेब? 825 जायले 825 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। उंबरखेड बर। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला दादा? 1052 1052 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे 1052। शेजारी कोण आहे? बघू शकतो तुम्ही कलर आहे, साईज आहे। काय भाव गेलं? 1401 रुपया 1401 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? तिरळ। बियाणं कोणतं त्याचं? प्रसाद गुलाबी तिरळचा कांदा आहे। ठीक। बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे। काय भाव गेलं? 900 रुपये 900 रुपीज। सुपर मोठा गोल्टा आहे 900 रुपीज। कुठले आपण? वडळी भुई। ठीक। काय भाव गेला दादा? 996 996 रुपीज। कुठले आपण? बोपेगाव। ठीक। 1075
कुंभारीचा कांदा आहे 1075 रुपीज. कुंभारीचा कांदा आहे ना. बी कोणतं होतं याचं? ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बरं. बघ शकतो मित्रांनो, पहिल्या लाईन पासून चालू केलं आपण. 1100 रुपये झाले का? 1177. 1175 झाले. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1175. कुठला आहे कांदा? वडाळी नजीक. 1175 झाली. सुपर मीडियम कांदा आहे. बघ शकतो. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलंय? किती गेलं? 930 रुपये. 930 जायले. 930 रुपीज. कुठला आहे कांदा? थेरगाव. बियाणं कोणतं त्याचं? बरं, थेरगाव. पुढं बघू. हे शेजारी कोणाचं आहे? काय भाव गेला दादा? 1065 रुपये. 1065 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगाव. बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक. किती माल बाकी अजून? भरपूर आहे का? ठीक. काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो मी. 50 ते 55 साईज आहे. कुठला आहे कांदा? रामाचं पिंपळस. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 980 रुपये. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती माल बाकी अजून? शेवटची गाडी. बरं, ठीक. काय भाव गेलं? 935 रुपये जायले. 935 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना. 935. बरं. आणि शेजारी काय गेलं? 980 रुपये. 980. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव ना. ठीक. पुढं बघू मित्रांनो. दुसरं लाईनला आलो आपण आता. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1201 रुपया. 61. 1261 रुपीज. 1261. कुठला आहे कांदा? वडाळी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. 960 रुपये. 960 जायले. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बरं. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. पंचकेश्वरचं कांदा. किती माल बाकी अजून? 60 क्विंटल. ठीक. काय भाव गेलं? 1028. बघ शकतो तुम्ही. 1028 जायले. 1028 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. मारगावचं कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1125. बघ शकतो तुम्ही. 1125 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. किती माल बाकी आज? ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1111. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. 1111 झाले. 1111 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं काकायचं? येलोरचं बियाणं आहे. 1111 झाले. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 9.5. किती? 9.5 रुपये. 950 जायले. 950 रुपीज. कुठले आपण? सुक्याला. ठीक. किती गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघ शकतो. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? सुकेना. 1000 रुपये. ठीक. किती गेलं? 1160 रुपये. 1160. मीडियम साईज आहे. कलर आहे. एक साईज माल आहे. 1160 रुपये. 1160 रुपीज. कुठला आहे कांदा? तारुखेडला. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. तारुखेडला. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 952. 952 रुपीज. कुठला आहे कांदा? लाखलगाव. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. लाखलगावचा कांदा आहे मित्रांनो. ठीक. किती गेलं? 13 रुपये.
1300 रुपीज. 13 रुपये. 1300. कुठला आहे कांदा? जांबुकी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काल परवा होते तुम्ही? नाही, मागच्या आठवड्यात. किती गेलं होतं? मागच्या आठवड्यात 1000, 1100, 1200, 1300. आज परत कमी गेला का? आज परत डाऊन झालं. बरं. काय वाटतं परिस्थिती? परिस्थिती अवघड झाली आता. अवघड झाली. मग कांदे काय विकायला पाहिजे होते पहिले. काय सुरुवातीला कांदे 2022 कांदे इकले, साठून आम्ही गोंधळ झाला. बरोबर. काय कधीची साठवण आहे तुमची? हे याची साठवण. मेची साठवण ना? बरं. नुकसान किती निघालं त्याचं? नुकसान निम्म्या नुकसान. निम्म्याला बरं. 50-50. हा. बरं, ठीक. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कलर आहे, साईज आहे 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? पिंपळच रामाची. रामाचं पिंपळच. बियाणं कोणतं त्याचं? यांनी सांगतात किती गेलंय? 1190. 1190 रुपये जाईल. 1190 रुपीज. बरं. किती माल बाकी अजून? 7 ट्रॅक्टर आहे. 7 ट्रॅक्टर आहे. ठीक. काय भाव गेला दादा? तो 1051. 1051 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1051. कुठला आहे कांदा? मानुरी. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. मानुरीचा कांदा. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला का? 1260 रुपये गेले. 1260 जायले. 1260 रुपीज. 1260 कमी गेलं. कमी गेले. बरं. 1260 रुपये. परवाच्या दिवशी किती गेलं? 1451 रुपये गेले. 1451. बरं. 1451 रुपीज गेला होता. ठीक आहे. कुठला आहे कांदा बोलले तुम्ही? खैरवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. काय भाव गेलं? 900 गेलं. 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? सुक्याण्याचा कांदा आहे. बरं. 900 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची. सुपर माल आहे. काय भाव गेला आज? 1600 रुपये. 1600 रुपीज. आज बरोबर गेला आहे ना? बरं. कुठला आहे कांदा? माळ साकोरा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 1600 रुपये जाईल. 1600. किती माल शिल्लक आहे अजून? 30 ट्रॅक्टर आहे का? ठीक. हेच माल आहे का? बरं. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? कोळगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. ठीक. पुढं बघू.